किती वेळ वाट बघायची, आला कसा नाही. अलके, ए अलके, काय झालं? अगं बाई मधुला जरा फोन करून विचारा आला कसा नाही, नाही तर मी जाऊ का? नको नको, कशाला? तुम्ही बसा, मी करते ना फोन. बर बर. फोन आतमध्ये मी करून येते. चालेल. माई, मी येऊ का तुझ्या बरोबर? मी मधुला बरोबर घेऊन जाणार आहे. मला ना माझ्या बरोबर जबाबदार माणूस पाहिजे. मी मोनिकाला आणायला चालले. मग तर मी येतोच. नाही तशी मोनिका माझी सुद्धा लाडकी आहेच. म्हणूनच तू नको. तुझी फक्त तोंडाची टकळी चालते, बाकी तू काहीच करत नाही, कळलं का? नाही पण विक्रांत म्हणाला होता ना की तिला कधी आणायचं ते तो बघेल म्हणून. तो नुसतंच बघतो, करत काहीच नाही. हॅलो 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 मधु काका. बोल गल के. अहो तुम्ही आता कुठे आहात? मी आता शिवडीला आहे. माईने काम सांगितलं होतं ना, ते करण्यासाठी आलो होतो. मी काम झालेलं आहे, मी येतो म्हणून सांग तिला. आणि हे बघ, मी आता काय बसची वाट बघत बसत नाही, मी सरळ टॅक्सीने येतो, म्हणजे लवकर पोहोचेल ना मी तिथे. अहो नका नका, तुम्ही टॅक्सीने नका येऊ. का ग, काय झालं? नाही नाही, तुम्ही आरामात या. नाही म्हणजे तुम्ही इकडे लवकर आलात ना तर सगळाच गोंधळ होईल. अगं असं कसं म्हणतेस तू? माईने मला लवकर यायला सांगितलंय. मोनिकाला आम्हाला आणायला जायचंय ना. हो, त्याच्यासाठी त्या तयार सुद्धा होऊन बसले आहेत. पण मला टेन्शन असं आलंय की मोनिका घरी नाहीये. काय? मग कुठे गेली ती? तिला ना जरा बरं वाटेन असं झालं होतं, म्हणजे थोडंसं अस्वस्थ होत होतं, म्हणून विक्रांतनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. ज्या दिवशी आपल्याकडे पार्टी होती ना त्या दिवशी. पण आता उगाच सगळ्यांना टेन्शन नको म्हणून ही गोष्ट त्यांनी फक्त मला आणि यांना सांगितली. बर, मला सांग आता कशी आहे ती? हो बरी आहे ती, पण आता ही गोष्ट आईंना माहिती नाहीये ना. आणि मधु काका, मला तर काहीच कळत नाहीये की ही गोष्ट आईंना सांगावी की नाही सांगावी. नाही म्हणजे सांगितलं तर त्या उगीच काळजी करत बसतील, आणि नाही सांगितलं तर चिडतील ना. आता तुम्ही आलात तर सगळाच गोंधळ होईल. मी विक्रांतला सुद्धा फोन करून सांगितलं, पण तो म्हणाला मी आता गडबडीत आहे, मी बघतो नंतर काय ते. मला तर काहीच कळत नाहीये. एक काम कर ना, माईला सांगून टाक ती हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून. कोण, मी? अगो बाई नको नको, त्या चिडल्या म्हणजे मला तर बाई त्यांची भीतीच वाटते. मग आता मी काय करू? तू मला गोंधळात टाकलंस बघ अलके. अलके, मी पोहोचलो नाही तर माई माझ्यासाठी थांबून राहणार आहे का? ती सरळ टॅक्सी करून मोनिकाच्या घरी जाईल, नाही का? अगं बाई हो की. अगं बाई मग आता बघा बाई, आता तुम्हीच करा काय ते. हा अगं बाई तुम्ही. काय झालं तुला घाबरायला? अहो आई तयार होऊन बसले आहेत मोनिकाकडे जायला, आणि मोनिका आहे हॉस्पिटलमध्ये. हे फक्त आपल्यालाच माहितीये. मग आता काय करायचं? तुम्ही सांगा ना. आईच्या समोर मी काय सांगणार आणि बोलणार? अहो पण विक्रांतनी फक्त आपल्याला सांगितलंय, म्हणजे ही गोष्ट आईंना कळू नये असं त्याला वाटतंय ना. मग एक काम कर, तू विक्रांतला सांग तसं. मी सांगितलं, पण तो इतका गडबडीत आहे, तो म्हणाला मी बघतो नंतर काय ते. तुम्हीच काहीतरी करा ना. नाही मग बघेल तो, त्याचं बघेल. अहो काय बघेल? तुम्ही असे शांत कसे राहू शकता? तुम्हाला कसलंच टेन्शन नाहीये? अगं आलाय, ते दिसत नाहीये तुला. मी मोहनला फोन करतो. पण मग आता काय करता येईल? मलाही काही सुचत नाहीये. मी एक काम करते, मी आधी घरी तर जाते, मग मला कळेल सिच्युएशन काय ते. हो पण तू आत्ता कुठे आहेस? इथेच बाहेर आहे. ओके, मग तू हॉस्पिटलला येऊ नकोस, डायरेक्ट तिकडे जा. हो, मी ऑलरेडी निघालेच आहे. आणि हो, काहीही झालं तरी आजीला इकडे येऊ देऊ नकोस, कारण ती जर इथे आली ना तर ती मोनिकाला नक्की घरी घेऊन जाईल, आणि मग सगळं माझ्या हाताबाहेर जाईल. सॉरी. सॉरी कशाला? जे आहे ते आहेच, त्याला काय करणार. तरी सुद्धा मला नाही वाटत आजी तिला फार दिवस आमच्याकडे राहू देतील. कधी ना कधी त्या तिला नेणारच. आय नो. मी कळवते. बाय बाय. म्हणजे बहिणीने तुलाही सांगितलं नाही ना? छे, मला काहीच माहिती नाही. अरे पण मोहन, मला कळत नाही, विक्रांतनी आपल्याला हे सांगायला नको का?
आपण काय शत्रू आहोत का मोनिकाचे? हे बघ काहीतरी कारण असेल ग, तू लगेच एकाचे दोन करू नकोस. मोहन, मोनिकाला बरं नाहीये हे विक्रांतने आपल्याला सांगायला नको का? आता डॉक्टर कोण आहे? तो आहे का आपण आहोत? नाही बरोबर, तू पुतण्याचीच बाजू घेणार आहे, पण मी तुला सांगते मला हे काही पटलेलं नाहीये. हे बघ पुतणे अतिशय हुशार मुलगा आहे, एक चांगला डॉक्टर आहे आणि मला त्याच्यावर आणि त्याच्या निर्णयावर जास्त विश्वास आहे. नाही बरोबर आहे, म्हणजे आम्हाला कोणाची काहीच काळजी नाही, नाही का? नाही पण मी असं कुठे म्हणाला की तो प्रत्येक वेळेस बरोबर असतो म्हणून. मोहन, तू धड एका बाजूने बोला काहीतरी. बर, मला सांग आता मी काय करायचंय? मी येईपर्यंत तू आईला बाहेर जाण्यापासून थांबवण्यासाठी बहिणीला मदत कर. अरे पण मी सांगतो आल्यावर तुला सगळं माझ्या डोक्यात काय ते. मी सांगतो एवढं फक्त तू कर. ओके बाय. बाय. नेमका मधू आजच उशीर करणार बघ. नाही पण तुला तोच हवा ना. मी सांगितलं मी येतो तुझ्या बरोबर. तू जरा गप्प बसशील? आई, तुम्ही मधू काका येईपर्यंत थांबा, एकटे नका जाऊ. मला कोण काय करणार आहे? नाही नाही, तुम्ही मोनिकाला आणायला चाललाय ना, म्हणजे तिच्याबरोबर तिचं सामान असेल. ते मी बघते सामानाचं काय करायचं. मी निघते. थांब, मी आलो असतो पण मला नेमके काही लोक भेटायला येणार आहेत म्हणून. नाही नाही, तू तुझ्या मीटिंग कर. आई, तुम्ही आर्यनला बागेत घेऊन जाणार होतात ना? हो का? हो, तोच म्हणाला मला तसं. हो, पण आज आणि आता नको, तूच जा घेऊन त्याला. नाही नाही, अहो म्हणजे तो येणार नाही माझ्यासोबत, कारण तुम्ही त्याला बागेत गोष्टी सांगता ना. मोनिकाला उद्या आणलं तर नाही का चालणार? अरे उद्या उद्या करत किती दिवस झाले बाळा. मी त्यांच्या आजीना शब्द दिलेला आहे, नाही तर त्या काय म्हणतील, दळवी आजी नुसत्या बोलाचाच भात नाही, बोलाचीच कडी आहे. नाही हे बघ माई, त्यांना काय म्हणायचं ते म्हणू देत. आता काय त्यांनी आपल्या त्या आगाऊ नातीला दिलंच आहे आपल्यावर ढकलून. ते झालेत नामानिराळे. नाही आपण आहोत ना तिची संपूर्ण काळजी घ्यायला तयार. चला मी निघते. आई, आई थांबा, तुम्ही नका जाऊ. मोनिका तिच्या घरी नाहीये. मग हो, म्हणजे मोनिका हॉस्पिटलमध्ये. काय? घ्या, म्हणजे हे तुला आत्ता कळतंय? नाही म्हणजे 2 दिवसापूर्वी तिला अस्वस्थ वाटलं म्हणून तिला ऍडमिट केलं होतं. तुला माहित होते? मला आणि यांना सुद्धा. हो, म्हणजे विक्रांतने आम्हाला जरा उशिराच सांगितलं, पण आता बरी आहे ती, म्हणजे काळजीचं काही कारण नाहीये. तुला माहित होतंय, मग मला का नाही सांगितलं? विक्रांतला सांगावंसं वाटलं नाही ना, कारण आता आजीचा काही उपयोगच राहिला नाही. अरे केव्हापासून म्हणते मोनिकाला घरी आणा, घरी आणा. का करतोय तू असं? नाही नाही, तसं काही नाहीये. मग कसं आहे मोहन? तुला माहित होतं मोनिका हॉस्पिटलमध्ये आहे ती? नाही आई, म्हणजे मला आत्ताच. मोनिका हॉस्पिटलमध्ये? मग आपण जाऊया ना तिला बघायला. आपण सगळे जाऊया तिला भेटायला, पण विक्रांतनी हे माझ्यापासून लपून ठेवलं नाही, हे चांगलं नाही केलं. अरे मानसी, तू का आलीस? तू सुद्धा नाही सांगितलंस आम्हाला. सांग मला, तुझी बहीण आमची कोणच नाहीये का? ही विक्रांतनी तुला गप्प केलाय? विक्रांतनेच मला पाठवलंय तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी. ताई अगदी बरी आहे. आम्ही सगळेच येतोय मानसी, चला निघूया. चल. अरे हे काय, तुम्ही सगळे कुठे निघालात? हॉस्पिटलमध्ये मोनिकाला बघायला. चल तू पण चल. चला. चल 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 चल.
मी रेडी आहे. कधी निघायचंय? तू आजीला म्हणाली होतीस का की मला घरी घेऊन जा म्हणून? हो, पण त्याला बरेच दिवस झालेत. का? काय नाही. आजी इथे येत आहेत की काय? वाव, मी असं म्हटलंय का? तू कधीच काही म्हणत नाहीस, पण मला घरातल्या सगळ्यांना भेटायचंय. विक्रांत, तुम्हाला इकडे का डांबून ठेवलंयस? तुरुंगवास झाल्यासारखं वाटतंय मला. उगाच काहीतरी बोलू नकोस. तू कुठेही राहिलीस तरी सगळे तुझी काळजीच घेत असतात, त्यामुळे तुरुंगवास वगैरे तुला कधीही होणार नाही. विक्रांत, पण मला जर सगळ्यांना भेटायची इच्छा असेल तर? त्याची काळजी तू करू नकोस. आजी, आजी तुम्ही आलात आता? हो 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 हो, इतकी घाई बरी नाही. सॉरी, तुम्ही मला न्यायला आलात ना आपल्या घरी? मला खरं तुला घरी न्यायचं होतं ग, पण आता ते माझ्या हातात नाहीये ना. हल्ली माझ्यापर्यंत काय काय गोष्टी पोचतच. आजी, माझा हेतू जरा... ऍक्च्युली आजी, आज विक्रांत मला डिस्चार्ज देणारच होते. आम्ही डायरेक्ट घरीच येणार होतो, असंच ठरलं होतं आमचं. बरोबर ना विक्रांत? ताई, अगं सगळेच आलेत तुला भेटायला. अलका काकी, गीता काकी, मोहन काका, विजय काका, मधु काका आणि नानू मामा सुद्धा. सगळे? हो, मीच म्हटलं दोघांनी भेटूया. रूम लहान आहे ना. बघितलंस विक्रांत, सगळे माझ्यावर किती प्रेम करतात. जी खरं सांगू, मला खूप आनंद होतोय. म्हणजे सगळ्यांना कधी भेटते असं झालंय मला. ए मनू, एक काम कर ना, आईंना आत बोलवतेस? मला त्यांना भेटायची इच्छा आहे, प्लीज. ओके. मोनिका, कशी आहेस बाळा? मी बरी आहे आई. मला तुमची खूप आठवण येत होती. आजी आजोबा बरे आहेत ना तुझे? हो, आजी आजोबा बरे आहेत. पण आई, मी अजून काही दिवस इकडे राहिले ना तर माझी तब्येत नक्कीच खराब होईल. मला फार आठवण येते तुमची. मला घरी घेऊन चला ना. विक्रांत, आज मी हिला घरी घेऊन जाणार आहे. तुझी काही हरकत नाही ना? माझी हरकत आहे. विक्रांत, अरे मी हिचे रिपोर्ट्स पाहिले. मला असं वाटतं हिला अजून 1-2 दिवस तरी आपल्याला इथे ठेवावं लागेल. म्हणजे तसं काही सिरियस काही नाहीये, ॲज अ प्रिकॉशन म्हणून, टू बी ऑन द सेफर साईड. आणि मग तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. काय? ओके. तू बाई डॉक्टर येईन, तुला कोण सांगणार नाही म्हणून. तू म्हणशील तस. पण आजी, मला नाही राहायचं इकडे. मला घरी घेऊन चला ना तुम्ही. राजा, तुझी तब्येत महत्वाची आहे. हं? 2 दिवसांनी काय फरक पडतो? काळजी घे ग. चांगला चान्स होता विक्रांतच्या घरी जायचा, पण नाही. नशीबच खराब आहे ना. आजी आल्या होत्या मला न्यायला.
त्या निर्मला आत्या आल्या मध्ये. सतत मध्ये मध्ये करायची सवय, सतत. हॅलो. बोल बाळा, कशी आहेस? ठीक आहे. तिथे सगळं व्यवस्थित आहे ना हॉस्पिटलमध्ये? जेवलीस ना तू? आजी, माझं सोडून सगळ्यांचं सगळं व्यवस्थित चालू आहे. म्हणजे काय? काही नाही ग आजी, मला कंटाळा आलाय. पोटनं जड जड झाल्यासारखं वाटतंय. कधी या सगळ्यातनं सुटका होते ना असं झालंय मला आता. मला समजतंय ग बाळा, शेवटी ना असं त्रासदायकच होतं. पण काय करणार, इलाज नसतो ना. जरा कळ सोसायची. तेच करते मी. खूप काय काय सोसावं लागतंय. हे बघ, मनात असे विचार यायला लागले ना की मन जरा दुसरीकडे वळवायचं. म्हणजे मग त्रास नाही करून घ्यायचा स्वतःच्या मनाला. मनू असते की नाही तिथे, हा? मग मनूला सांगायचं, ती मदत करेल तुला. काय करते ना ती, खूप मदत करते विक्रांतला. काय? हो, विक्रांतला खूप मदत होते मानसीची. आजी, तुझी काळजी घेतात ना ते? माझी काळजी खूप. मला खात्रीच आहे त्यांची. आणि मानसी तर काय तुझी बहीणच आहे, म्हणून तर मी अगदी निश्चिंत असते. पास, इनफ. इथल्या नर्सेस सुद्धा खूप छान काळजी घेतात आजी. मानसीची गरज नाहीये. तुला कधी सोडणार आहेत हॉस्पिटलमधनं? आजी, मला नाही माहित. तिला विचार ना, तिला सगळं माहिती असतं ना. तुझ्या लाडक्या मानसीला. बाय. हिचं नाव घेतलं की मला पोटात लाथा बसायलाच हव्यात. गॉड. मला एक गोष्ट कळत नाहीये, विक्रांत मला माझ्या घरी सोडणार होता. निर्मला आत्यांचा आणि विक्रांतचा काही प्लॅन तर नव्हता ना? पण विक्रांत माझ्या समोर होता. राईट. तू सगळं सावरून घेतलंस मानसी. आत्या होत्या म्हणून बरं झालं, नाहीतर तशी मला भीती होतीच. आजी कधी ना कधी नक्की इथे येणार. पण विक्रांत, आत्ता आपण थोपवलंय. यापुढे बघूया. बाय द वे, मी आज सलीलला भेटले. व्हॉट? हो, कधी? तू लेबर रूम मध्ये होतास. तो हॉस्पिटल बाहेरच आला होता. लँडलाईनलाच मला फोन आला. त्याला कालचं एक्सप्लेनेशन द्यायचं होतं. हो, म्हणजे मी तुला फोन केला तेव्हा तू त्याच्या बरोबर. मानसी, सांगायचंच ना मला. तू त्याच्याशी भेट अर्धवट टाकून निघालीस. हो, तसंच काहीच. म्हणून मानसी, तू सांगायला हवं होतंस. हे बघ, तुमची भेट महत्वाची होती आणि त्याला एक्सप्लेनेशन द्यायला चान्स मिळायला हवा होता. मिळाला ना तो चान्स त्याला. सो इट्स ओके. काय म्हणाला तू? वाव, कॉफी सेशन. इट्स अमेझिंग. किती मजा आहे नाही तुमच्या दोघांची इथे. मोनिकाला सासरी जाऊ द्यायचं नाही, यासाठी तुम्ही दोघांनी जे प्लॅनिंग केलं ना ते सुपर सक्सेसफुल झालं. एकीकडे आजीला, आईंना, बाबांना, नानू मामांना सुद्धा वाटतंय की मोनिकाने घरी यावं, पण नाही. सगळी दुनिया एकीकडे आणि मानसी मात्र एकीकडे. आणि ती काय तुझीच बाजू घेणार. तुमच्या दोघांचं ट्युनिंग आहे ना, सुपर्ब आहे. अमेझिंग, वंडरफुल. मिस्टर अँड मिसेस तळवी,